हॅलो. 75 ची तारीख आहे डिसेंबर 21, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:56. आता 12 वाजता माझी शिफ्ट सुरू होत आहे. सो इट्स नाईट शिफ्ट. आज दिवसभरात असं खूप काही झालंय, म्हणजे खूप काय असं सांगू शकतो वाटत आहे, बट वेळ कमी आहे आणि आय डोंट नो म्हणजे हे सांगणे इम्पॉर्टंट आहे का नाही, बट जस्ट मन हलकं करण्यासाठी मी काही गोष्टी सांगतो. दॅट्स इट. बाकी यस. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट की मला काय म्हणायचं होतं, मला म्हणायचं होतं की समोर येणाऱ्या गोष्टी लाईक आय डोंट नो, म्हणजे अशा काही गोष्टी झाल्या ना जे युजल बेसवर डेली होतात. इट्स हॅपन एव्हरी टाइम्स. तर मला असं काही खास काय असं काही स्पेशल वगैरे काही वाटत नाही का या म्हणजे जे काही होतात इट्स बीन रिअली म्हणजे एव्हरीडे वगैरे होते या. सो आय जस्ट बीन सो असं फारसं काय असं वाटत नाही. राईट ना मी ट्रॅफिक पार्कच्या रोडवरून आहे. म्हणजे ऍटलिस्ट मी हा एक रोड क्रॉस करून येतो म्हणतं, तेवढ्यात माझा आर्टिफॅक्ट एपिसोड पण क्लिअर अप होऊन जाईल. सो राईट नाऊ तुला जे वाटते ते पटापट सांगून दे, म्हणजे जेणेकरून आजचा दिवस कसा गेला. आजचा दिवस म्हणजे आज सकाळी आलो मी, आल्यानंतर खूप झोप होती, बट मला एक ॲपवर जिओ सिनेमा या ॲपवर एक सिरीज भेटली, डेट गॉन रॉंग. 10 मिनिटाची एपिसोड होते त्याच्यामध्ये. सो याच्यामध्ये खूप गजब गजब डेट्स दाखवले गेले आहे. डेट्स म्हणजे मुलगा मुलगी जेव्हा भेटतात ना त्याला डेट म्हणतात, राईट. सो जेव्हा ते डेट गलत होते किंवा समथिंग वेंट रॉंग, सो व्हॉट वुड हॅपन. सो याच्यावरती एक वेब सिरीज होती आणि इट वॉज गुड. या प्रिटी कॉमेडी अँड प्रिटी इंटरेस्टिंग. आवडली मला ते. मग मी 9 वाजता झोपलो. मग मी 2 वाजता उठलो सरळ. इट्स लाईक 5 घंटेची झोप. आय डोंट नो, आज मी त्याचा टाइमपास पण नाही केला. यामुळे दात घासले, आंघोळ केली, मग त्याच्यानंतर मग मी पुन्हा 5 वाजता झोपलो. तर मग 7 वाजता उठलो आणि मग 7 वाजता उठल्यानंतर मग मी बादलसोबत फिरायला गेलो. तर मी 9 वाजता आलो. 9 वाजता आल्यानंतर काही नाही टाइमपासच केला. चला वेळ असा फटसे निघून जाते, माहितीच नाही पडत यार. आय डोंट नो, हिवाळा खूपच एकदम फटसे निघून जाते. आता ऑफिस आहे, ड्युटी आहे. आय डोंट नो. येतो. सो व्हॉट यू ट्राइंग टू से इज दॅट की मलाच नाही माहित का सांगायचं क्लिअरली. असं वाटून राहिलं की आय नीड सम पर्सन. या दॅट्स इट. बट ते फक्त काही मोमेंट वरच वाटते म्हणा. असं काही एकदम एव्हरी टाइम असं काय असं वाटत नाही. जस्ट वन टाइम असं फील होते. आफ्टर दॅट इट डझंट फील लाईक दॅट वे. मला काय म्हणायचं हेच नाही माहिती. आय डोंट नो व्हाय मलाच निघून राहिलं मी काम. यास मी मग विचार करून राहिलो होतो पुण्याबद्दल. आज जेव्हा मी दुपारी झोपलो तेव्हा मी डेफिनेटली पुण्याबद्दलच विचार करत होतो की जेव्हा पुण्याला मी जाईन
काम करीन वगैरे वगैरे. सो व्हॉट वुड बी माझी लाईफ कशी राहील. सो थोडं बहुत इमॅजिनेशन केलं. माइट लुक गुड, म्हणजे फील चांगलं वाटलं. म्हणजे पुण्याला जाईन, थोडं जास्त पैसे कमवीन वगैरे. देन एन्व्हायरमेंट वेगळा राहील. एन्व्हायरमेंट वेगळा म्हणजे म्हणजे की ते नाही का रे, पाश्चिमात्य देश, पाश्चिमात्य शहर, म्हणजे जिथे असे म्हणजे म्हणजे कसं, अभीच होल टाइम मी वर्धेला होतो. सो इथे मुलगा मुलगी वगैरे असं काही एवढं काही फारसं वगैरे होतं नाही. राहायचं मुलगा मुलगी वगैरे, बट त्याला लफडे म्हणायचे. वर्धेला जेव्हा राहायचं ना, तेव्हा मी त्याला आमच्या वर्धेमध्ये त्याला लफडे म्हणायचं. लफडे इज वॉट, एका मुला मुलीचं रिलेशन. इट्स नॉट, इट्स अ लफडा. देन त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर नागपूरमध्ये आलो. सो टेक हे पण शहर थोडस पाश्चिमात्य देश आहे. पाश्चिमात्य म्हणजे थोडं टेक्स्चर आहे इथला शहरातला, फिलिंग वगैरे. तिथेला रिलेशनशिप म्हणतात. पुण्याला माइट बी समथिंग डिफरंट कॉल्ड. किंवा पुण्याला कसं एकदम हे असते, म्हणजे डेट्स अशा ब्लाइंड डेट्स वर जातात, डिंडर करतात वगैरे वगैरे. इथे मुली एकदम अशा फटाकसे भेटून जातात. वगैरे कहा से आते यार हे लोक, कुठून मिळतात त्यांना अशा मुली, आणि कुठले कनेक्शन असतात त्यांचे, आय डोंट नो, बट मे बी असं शायद. यस. सो everything is good, everything is fine right now. आज माझं ऑफिस आहे आणि उद्या पण माझं ऑफिस आहे. परवा म्हणजे मी रविवारी जाईन म्हणतो घरी, आणि त्याच्यानंतर मग माझी इव्हिनिंग येते सोमवारी. सो या, आय कुड मॅनेज इट. अँड सोमवारी तू जाशील कसं बे, म्हणजे बघ ना, तू म्हणजे उद्या नाईट करशील. सो उद्याची होल नाईट, आणि सकाळी उठल्याबरोबर वर्धेला जाशील. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट ना. म्हणजे ट्रॅव्हल्स मध्ये झोपून घेईन रे मी. त्याच्यानंतर घरी गेल्यावर रूम मध्ये झोपून जाईन. तसं काही दुपारी काय असं काही फारसं काही काम वगैरे नसते, आणि काही प्लॅन वगैरे नसतो. बट आय कुड स्लीप. या संध्याकाळी मग काही ना काही प्लॅन बनतो, चालला जाईन. आजसाठी एवढंच. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. So this is the my artifact episode number 1375. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.